हे बघा, मी हे आंबे घेतलेत 6. हे स्वच्छ पाणी मी धुतले. आता मी कुकरला लावते आणि मी ह्याचे 2 शिट्ट्या करून घेते. शिट्ट्या देऊन झाल्यात. कुकर थंड झाला तर मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा, आंबे चांगले शिजलेत. आता मी एका ताटामध्ये काढून ठेवते. हे बघा, आता मी मिक्सरमध्ये धणे, ओले खोबरं, हळद आणि मसाला घेतला आणि त्यात थोडं पाणी घालते आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. मिक्सरमध्ये ग्राइंड करून झाले, चांगलं वाटप झालं. आता मी हे आंब्याची सालं सोलायला घेते. आंब्याची सालं बघा जास्त करायची, लगेच सोलून जातात. ते 2 शिट्ट्याने व्यवस्थित मऊ होतात. हे बघा, सालं सोलून झाली. आता मी फोडणी द्यायला घेते. टोप ठेवलं आहे आणि स्लो फ्लेमवरती मी तेल घालते. 1 चमचा राई घातला. राई चांगली तडतडते. आता डायरेक्ट आंबा घालायचा. ते आंबे जे सोलले गेले होते ते. आता वाटप घालते, जे मी वाटप ग्राइंड केलं होतं. थोडं पाणी घालते त्या मिक्सरमध्ये, थोडं वाटप राहिले म्हणून, आणि तेच मी ते टोपमध्ये घालते. आता घालते चवीनुसार मीठ. 1.5 चमचा गूळ पावडर घालायचा आणि चांगली उकळी येऊ दे. आता मी वरती झाकण ठेवले तापायला. असंच 5 ते 10 मिनिटं ठेवा. हे बघा, चांगली उकळी आली आहे. आता झालं आपलं हे. आता मी सर्व करून दाखवते. हे बघा, काय भन्नाट झाले, मस्त रंग आलाय. कोकणी स्टाईल आंब्याचा रायता तयार झालाय. मस्त वास येतोय. भातासोबत, चपातीसोबत छान लागेल. आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.